ठाण्यात शिवसेना इंडिया आघाडीचे राजन विचारे यांच्या प्रचाराचा झंझावात। ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना इंडिया आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचाराचा झंझावात सध्या सुरू असून ठिकठिकाणी तुफान प्रतिसाद मिळतोय। टळटळत्या उन्हातही रविवारी काढण्यात आलेल्या रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। वर्तकनगर येथील साईबाबा मंदिरापासून या रॅलीचा शुभारंभ झाला, तर भीमनगर, शास्त्रीनगर, देवदयानगर, कोकणीपाडा, गावणबाग, उपवन तलाव, शिवाईनगर, अंबिकानगर अशा विविध ठिकाणी राजन विचारे यांचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलंय। त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला। मला वाटतं त्यांना आता कळेल की ठाण्याचा गड कोणाचा आहे। ठाण्याचा गड ओरिजिनल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा आणि दिघे साहेबांचा। त्यामुळे आता त्यांची धडपड चालू आहे की स्वतः त्यांना रॅलीमध्ये फिरावं लागतं। आम्ही त्याशी कोपरी पाच पकडीला रॅली काढली, आमच्या मागे दुसऱ्या दिवशी काय चला त्यांना त्यांचं काम करायचं त्यांना हक्क आहे। प्रत्येकाला शेवटी उमेदवार म्हणून ते मतं मागतात, परंतु जे महापौर कळव्याला त्यांची सभा आहे, दोन्ही उमेदवार श्रीकांत शिंदे असतील किंवा नरेंद्र मुश्रीफ। मला वाटतं मला तिकडे काय चाललंय मला माहीत नाही, परंतु मी इंडिया महाविकास आघाडीचा उमेदवार आहे। माझे सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर RPI, संभाजी ब्रिगेड, नंतर आप, त्यानंतर इतर सर्व जे कम्युनिस्ट पार्टी, हे सर्व कार्यकर्ते तुम्ही बघा इथे सर्व लोक जे आणलेले, कुठलाही एकही माणूस उन्हातमध्ये प्रेमापोटी आलेला आहे आणि त्यांना माहिती आहे महाराष्ट्र वाचवायचा असेल, बाबासाहेबांचे संविधान वाचवायचं असेल तर मला वाटतं सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे। म्हणून ही महाविकास आघाडी झालेली आहे देश वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी। आणि ज्या ह्याच्यामध्ये जी ठोकशाही चालवली आहे, हुकुमशाही चालू आहे, त्याच्या विरोधामध्ये आज जनता सर्व एकत्र झालेली आहे आणि बाबासाहेबांचं संविधान या ठिकाणी जे आहे ते वाचवण्यासाठी आम्ही लोक सर्व एकत्र झालेलो आहे।